नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, खाकी पॉईंट चॅनलवरती आपण 5 तारखेपासून म्हणजे 5 एप्रिल 2024 पासून टार्गेट पोलीस भरती बॅच चालू करतोय, तीही पूर्णतः फ्री. आणि मित्रांनो, ही बॅच लाईव्ह असेल, वेळ असेल रात्री 8 ते 10. तर मित्रांनो, बॅचचा आपण सिलेबस बघणार आहोत. या ठिकाणी पोलीस भरती बॅच 2024 चा हा सिलेबस आहे मित्रांनो. अंकगणितामध्ये आपण एवढे प्रकरण घेणार आहोत, त्यानंतर भूमिती, त्यानंतर बुद्धिमत्ता. तर प्रकरणांची लिस्ट तुम्ही बघून घ्या. पहिल्या प्रकरण आहे संख्या व प्रकार, त्यानंतर बघा बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, त्यानंतर बघा भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये आपण पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी बघणार आहोत, आणि भाग 2 मध्ये आपण पॉईंटची जे पण गणित येतात ते सर्व बघणार आहोत. म्हणजे पॉईंट या संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार, त्यामध्ये कंसाचे जेही प्रश्न वगैरे येतात तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये, ते सर्व आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत. त्यानंतर कसोट्या, लसाई मसाई, स्थानिक व दर्शनी किंमत, अपूर्णांक, सरासरी, शेकडेवारी, टक्केवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, त्यानंतर भागीदारी, नळ व पाण्याची टाकी, काळ व काम व मजूर, काळकाम व मजूर. त्यानंतर बघा रेल्वेवरील उदाहरणे, वयवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, वर्ग, वर्गमूळ, घन व घनमूळ आणि घातांक. आणि त्यानंतर आहे इतर. मित्रांनो, आपण जेही प्रकरण पोलीस भरतीला विचारले जातात ते सर्व प्रकरण या ठिकाणी घेतलेले. पण जर तुम्हाला वाटलं की अजून एखादे हे प्रकरण घेतलं पाहिजे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्स करून कमेंट सांगू शकता, आपण तेही प्रकरण अभ्यासून घेऊ. त्यानंतर बघा, भूमितीमध्ये आपण जे प्रकरण अभ्यासणार आहोत, भूमिती इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जवळपास 2 ते 3 प्रश्न यामध्ये विचारले जातात या प्रकरणांवरून. बघा, प्रकरण आपण वर्तुळ, चौरस, आयत, त्रिकोण हे प्रकरण अभ्यासणार आहोत. बघा, इष्टिकाचिती, घन, वृत्तचिती, शंकू, गोल आणि दंडगोल, एवढे प्रकरण आपण भूमितीमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर बघा, त्यानंतर येईल बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तामध्ये आपण हे बघा, संख्या मालिका, पद ओळखणे, संख्या संबंध, लयबद्ध मालिका, विसंगत घटक ओळखणे आणि सांकेतिक भाषा, हे 5 प्रकरण आपण अभ्यासून घेऊ. पण जे महत्वाचे प्रकरण आहे मित्रांनो, ते बघा 6, 7, 8, 9, 10, हे 10 प्रकरण. हे जे 5 प्रकरण आहे मित्रांनो, 6 ते 10, या 5 प्रकरणांवरती तुम्हाला जवळपास कोणत्याही पेपरामध्ये पाहिलं तर एक प्रश्न 100% विचारला जातो. आणि या 5 प्रकरणावरील, वरच्या 5 प्रकरणावरील जवळपास तुम्हाला 3 ते 4 प्रश्न असतातच. संख्या मालिकामध्ये एक प्रश्न तुम्हाला असतो, संख्या संबंधांमध्ये प्रश्न असतो, लयबद्ध मालिकामध्ये सुद्धा प्रश्न असतो तुम्हाला, एबीसीडी वरील एक तरी प्रश्न असतो, आणि संख्या मालिकावरील एक तरी प्रश्न तुम्हाला असतो, कोणताही जरी पेपर घेतला तरी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, बैठक व्यवस्था, डायरेक्शन, दिशा, घड्याळ, नातेसंबंध, दिनदर्शिका, यांच्यावरील तुम्हाला कोणत्याही पेपरमध्ये एक तरी प्रश्न दिसेल. त्यानंतर बघा, आकृत्यांची संख्या मोजणे, यावरील प्रश्न सुद्धा येतो. आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, यावरील प्रश्न आला तर आला. 100 प्रश्नपत्रिकांमधील 30 ते 40 प्रश्नपत्रिकांमध्ये यावरील प्रश्न असेल. त्यानंतर कूट प्रश्न, यावरील सुद्धा प्रश्न येतो. आणि बघा इतर, हे जे इतर आहे, यामध्ये जर तुम्हाला वाटलं की बुद्धिमत्तामध्ये हे सुद्धा एखादं प्रकरण घ्या, ते सुद्धा आपण, तुम्ही जर कमेंट वगैरे केलं, ते सुद्धा प्रकरण आपण अभ्यासून घेऊ. मित्रांनो, आपली जी बॅचचं ड्युरेशन आहे, ही जी बॅच चालेल आपल्याला जवळपास 3 ते 3.5 महिन्यांमध्ये आपली बॅच पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल. जर तुम्हाला मॅथमॅटिक वरील बेसिक जरी नाही येत असला, तरी तुम्ही मित्रांनो आपल्या बॅचला जॉईन व्हा. आपली बॅच पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स चालणार आहे, रात्री 8 ते 10. तुम्हाला मॅथमॅटिक मध्ये काही जरी नाही येत असला, तरी मित्रांनो तुमचं सिलेक्शन होईल किंवा सिलेक्शन होऊ शकतं, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. बाकी तुमच्यावरती राहील, तुम्ही किती प्रयत्न करत आहात ते. कारण आपण या ठिकाणी जेही पोलीस भरतीला प्रकरण विचारले जातात ते सर्व प्रकरण, तो सर्व मॅथमॅटिक वरील सिलेबस आपण कव्हर करणार आहोत, आणि तोही एकदम सोप्या भाषेमध्ये. मित्रांनो, मॅथमॅटिक वरील मी खूप कमी सूत्र वापरतो, कारण सूत्रांच्या मी विरोधामध्ये. आपण पूर्ण प्रकरण कन्सेप्ट नुसार बघू. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की एखाद्या प्रश्नाला सोडवण्यासाठी जर वेळ लागतोय तर फॉर्म्युलाचा यूज करा, बाकी कन्सेप्ट नुसार तुम्ही सोडवू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना शेअर करा जे पोलीस भरतीला क्लास लावू शकत नाही, किंवा ज्यांनी आता सुरुवात केलेली आहे, किंवा मॅथमॅटिक वरील ज्यांना भीती आहे, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया 5 एप्रिलला रात्री 8 वाजता.